नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. आपण बघतोय अधिवेशनाचा तसा या आठवड्यातला दुसरा दिवस. बघा आज काय घडलंय. सीमा प्रश्नी मुजुरी करणाऱ्या कर्नाटक सरकारला महाराष्ट्रानं चोख प्रत्युत्तर दिलंय. मंगळवारी दोन्ही सभागृहात कर्नाटक विरोधी ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तसंच बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदरसह कर्नाटकच्या सीमा भागातील 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. तीव्र शब्दामध्ये निषेध करते आहे, त्यांचा धिक्कार करते आहे. अखेर विधिमंडळात कर्नाटक सरकार विरोधी ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरासह 865 गावातील मराठी भाषिक जनते सोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभा आहे. कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी भाषिकांवर कानडी सरकारकडनं होत असलेल्या अत्याचाराचा या ठरावामध्ये निषेध करण्यात आला. तसंच सीमावादाचा लढा सर्व शक्तीनिशी लढण्याचा निर्धारही करण्यात आलाय. इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा प्रयत्न आपण केले जातील. ठराव एकमताने संमत झाला. विधानसभा आणि विधान परिषदेत कर्नाटक विरोधी ठराव संमत करून महाराष्ट्रानं कानडी सरकारच्या मुजोरीला प्रत्युत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारचा वरील बाबींबाबत तीव्र शब्दामध्ये निषेध करते आहे, त्यांचा धिक्कार करते आहे. नुकतंच कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र विरोधी ठराव मंजूर केलेला होता. त्याला आता महाराष्ट्र सरकारनंही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नसल्याचं सांगून महाराष्ट्राला डिवचलेलं होतं. तसंच जत आणि सोलापुरातील कानडी भाषिक बहुल भागावर दावाही केलेला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं विधिमंडळात कर्नाटक विरोधी ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. ज्या मराठी भाषिकांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होतोय, बेळगाव, कारवार, निपाणी, तो सगळा बिदर वगैरे भाग, त्या भागातल्या लोकांचं या संदर्भामध्ये काय मत आहे आणि आपण केंद्रशासित करायचं म्हटलं तरी देखील केंद्र सरकार त्याला सपोर्ट करणार आहे का? कारण केस मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये. सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली होती. मात्र त्यानंतरही कानडी सरकारची मुजोरी काही थांबली नाही. तसंच महाराष्ट्र विरोधी ठराव करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला हरताळ फासला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. आता महाराष्ट्र सरकारनं दोन्ही सभागृहात कर्नाटक विरोधी ठराव संमत करून कानडी सरकारच्या मुजोरीला चोख प्रत्युत्तर दिलंय. ठराव एकमताने संमत झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सीमावासियांच्या पाठीशी असल्याचा पाठिंबा देणारा ठराव मंजूर केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी सरकारचे आभार मानलेत. भाषिक अत्याचाराचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जैसे थे परिस्थितीचं कर्नाटक पालन करत नाही. कर्नाटक सरकारला आळा घालण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर राज्य सरकारने विचार करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तो ठराव मांडल्यानंतर साहजिकच आहे, महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याकडनं सुद्धा त्याला एक उत्तर देण्याची गरज होती. मी सरकारचं एक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की निदान तिथल्या सीमा भागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक आपले माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत असा ठराव त्यांनी आज मंजूर केला. त्याला साहजिक आम्ही पाठिंबा दिला. आपण त्या भाषिक अत्याचाराबद्दल काय करणार आहोत हा एक प्रश्न थोडासा नाही म्हटला तरी अनुत्तरित आहे. सुप्रीम कोर्टाने, मी काल आपल्यासमोर म्हटलं होतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो भूभाग केंद्रशासित झाला पाहिजे, झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांची विधानसभेत आज जोरदार फटकेबाजी बघायला मिळाली. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून दादांनी शिंदे फडणवीसांची फिरकी घेतली. तसंच इच्छुक आणि असंतुष्टांना टोले लगावले. पाहूया दादांची चौफेर फटकेबाजी. मंत्रिमंडळ विस्तारासाठी विरोधक आग्रही. एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडेना मंत्री करायला. कॅबिनेटवरून शिंदे फडणवीसांची फिरकी. गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलं तरी शपथविधीला जाणार. अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा. इच्छुकांना चिमटे, असंतुष्टांना शाल जोडीतले. आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ, पण त्यांना 1-2 डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय. ज्या दिवशी शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी झाला त्या दिवसापासून आजपर्यंत सत्ताधारी आमदारांमध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची. नाही म्हणायला 18 जणांचा शपथविधी झाला खरा, पण अजूनही अनेक मंत्रिपदं रिक्त आहेत. तर मंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराची काळजी लागली आहे खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवारांना. फडणवीसांकडे असलेल्या 6 खात्यांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली आहे. यावेळेला त्यांनी आमदार भरत गोगावलेंना असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेबाबतही चिमटा काढला. गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा? काय त्यांना विचारा. मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे. काय अभिनंदन करतोय? मला तुम्हाला अभिनंदन करायचंय. तर अध्यक्ष महोदय, खूप जणांचे सूट पण वाया चाललेत साहेब. उंदीर बिंदीर लागेल त्याला. त्यांना कळना. त्यांच्या घरातले माणसं विचारायला लागली, ही कशाला सुटलं, कशाला शिवलंय, कशाला, कधी घालायचं? लग्नात नाही घातलं, आताही घालत नाही, असं होतंय ना. जरा लक्ष द्या. मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व नसल्याचा मुद्दा सुद्धा अजित पवारांनी उपस्थित केलाय. भाजपला महिलांनीही मतदान केलंय, त्यामुळे मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व मिळायलाच हवं अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावर त्यांनी फडणवीसांनाही टोला लगावलाय. आज महिला बऱ्याचशा बाहेर गेल्या. तुम्ही महिलांच्या बद्दल सांगताय, भाजपला पण महिलांची मतं मिळाली. एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडेना मंत्री करायला. अरे हा कुठला कारभार? मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघावं यांच्याकडे. रात्री त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल, मला खात्री आहे. चंद्रकांत पाटलांच्या जखमेवरची हळूच खपलीही अजित पवारांनी काढली आहे. दादा, कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवाटोलवी केली. मला माहितीये आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ, पण त्यांना 1-2 डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः 6 महत्वाची डिपार्टमेंट घेतली आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता. बरोबर नाही. तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा. सरकार शिंदे फडणवीसांचं आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी विरोधकच आग्रही अशी स्थिती सभागृहात पाहायला मिळाली. मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या अनेक इच्छुकांनी भाषणानंतर अजित पवारांचे मनातून का होईना आभार मानले असतीलच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प आणि SIT वरून अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कान उघडणी केली. यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच शाल जोडीतले त्यांनी लगावलेत. राज्याचं मुख्यमंत्री जे होतं, कुणी देवेंद्रजी होऊ द्यात किंवा विदर्भातलं कुणी होऊ द्यात, दुर्दैव आहे त्या अजून उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. कोकणला मिळालं, मुंबईला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं, मराठवाड्याला मिळालं, विदर्भाला मिळालं, पण उत्तर महाराष्ट्राला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचंय. युनायटेड नेशन त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत आणि ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथं पाठवायचं ठरलंय. आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये.
आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे SIT आता अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, CBI माहिती होतं, NIA माहिती होतं, पण SIT आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं SIT लावा की लगेच इकडनं उत्तर, ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी SIT लावतो. अरे काय लावतो करतो. पुढे बघा, शिंदे गटातील 3 मंत्री चांगलेच अडचणीत आलेत. अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत यांच्यानंतर आता उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई वादात अडकलेत. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये परवानगी नसताना अवैध बांधकाम केल्यामुळे देसाई यांचं पद रद्द होण्यास पात्र आहेत असा दावा ठाकरे गटानं केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेला ग्रहण, 4 मंत्री अडकले वादात. भूखंड, गायरान जमिनीनंतर अवैध बांधकाम, शंभूराज देसाईंचं अवैध बांधकाम, आमदारकी रद्द करा, ठाकरे गटाची मागणी. महाबळेश्वर नजीकच्या नावलीत गट क्रमांक 24 मधील शेतजमिनीवरील या बांधकामानं शंभूराज देसाईंची डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे, मात्र प्रत्यक्षात या जमिनीवर बांधकाम करण्यात आलंय. निवडणूक शपथपत्रात या जागेवर घराचं बांधकाम असल्याचा उल्लेख करण्यात आलाय, मात्र त्यांच्या 7/12 उतारावर घराचं बांधकाम केल्याचं नमूदच करण्यात आलेलं नाहीये. नागपूरच्या अधिवेशनामध्ये ठाकरे गटानं मंत्री शंभूराज देसाईंना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावर खूप मोठा आरोप केलेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमधले जे नावली गाव आहे, भालगी सूर्यमाला, या ठिकाणी शंभूराज देसाईंची जी जागा आहे या जागेचा उल्लेख शपथपत्रामध्ये आहे, मात्र याच्यावर असलेल्या बंगल्याचा उल्लेख या ठिकाणी नसल्यामुळं खूप मोठा गदारोळ करत आरोप ठाकरे गटानं त्यांच्यावर केलेला आपल्याला खरं तर पाहायला मिळाला. शंभूराज देसाईंनी 10 वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली होती, तर 7 वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलं अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. ही जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळं इथे बांधकामास परवानगी नसतानाही हे बांधकाम करण्यात आलंय. त्यामुळे हे बांधकाम अवैध असून लोकप्रतिनिधी असलेल्या शंभूराज देसाईंना कायदा मोडल्यानं त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. तर नियमानुसार सर्व काम झाल्याचा दावा करत शंभूराज देसाईंनी विरोधक हेतुपुरस्परपणे खोटे आरोप करत असल्याचं सांगितलंय. तिथं शेत जमीन आहे, त्याच्यामध्ये घर बांधलं, ते घर बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीचा बेछूट कुठलाही आधार नसणारा जो आरोप श्री अनिल परब यांनी केलेला आहे तो धादांत खोटा आहे. शंभूराज देसाईंचे बांधकाम राजकीय दृष्ट्या सध्या तरी त्यांना अडचणीचं ठरणार असं दिसतंय. त्यामुळे या प्रकरणात काय सत्य समोर येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान शंभूराज देसाईंनी ज्या वसंत ढेबे यांच्याकडून जमीन खरेदी केली होती त्यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. वसंत रामचंद्र ढेबे माझं नाव. मग त्या माझ्या नावावर नव्हतं, आमच्या सासूबाईच्या नावावर होतं ते. बर. कुणाला विकलं? शंभूराज देसाई. किती क्षेत्र होतं त्या घराचं? 1 एकर. सगळे 1 एकर आहे क्षेत्र ते. किती वर्ष झालं विकलंय? झालं 15 वर्ष. आणि ते घर नेमकं कधी बांधण्यात आलंय ते नवीन? अहो नवीन आता हे 4-5 वर्ष झाली. तिने बी ते रिपेअरिंग केलंय फक्त, बाकी नाही काय. हिवाळी अधिवेशन यावेळी दिवाळी अधिवेशन वाटायला लागलंय, कारण अधिवेशनात बॉम्ब, वाती, लवंगी फटाके ऐकायला येत आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून एकमेकांवर रॉकेट सोडले जात आहेत. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. हिवाळी अधिवेशन की दिवाळी अधिवेशन? अधिवेशनात बॉम्ब, लवंगी फटाके, बॉम्बवरून रंगली राजकीय बोंबाबोंब. हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडण्यासाठी संजय राऊत खास दिल्लीहून नागपूरला आले. संजय राऊतांनी भरपूर दारुगोळा आणला असेल असं सगळ्यांनाच वाटलं, मात्र सोमवार मावळला तरी ना बॉम्ब फुटला ना वाद पेटली. 3 दिवसात भ्रष्टाचाराची 2 प्रकरणं हा लवंगी फटाका आहे का असा उलट प्रश्न आता संजय राऊत विचारतायत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा बॉम्बमुळे कांठळ्या बसतील असे आवाज होणार असल्याचं सांगितलेलं होतं. सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं जी विरोधी पक्ष काढतो आहे
ती बॉम्ब न वाटता लवंगी फटाकाही वाटत नाही. एवढे बदलले आमचे देवेंद्रजी. बॉम्ब बरेच आहेत, माती काढलेल्या आहेत, फक्त त्या पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणारा आहे, पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत, त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाट्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. या गोष्टीला काय अर्थ नाहीये. तुम्ही लाट्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा. ठाकरे गटाच्या बॉम्बकडे राज्याचं जसं लक्ष लागलेलं होतं तसंच लक्ष सत्ताधाऱ्यांचंही लागलेलं होतं. मात्र धमाकाच झाला नाही, ना कुठे धूर दिसला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या बॉम्बची खिल्लीच उडवली आहे. आत्तापर्यंत तरी हे जे बॉम्ब म्हणतायत ते लवंगी फटाके देखील नाही आहेत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू, पण आत्ता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू. बॉम्बवरून ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपलेली असतानाच राणा दाम्पत्यानं सुद्धा या वादात उडी घेतली. ठाकरे गटासोबतच्या जुन्या वादाचे उट्टे काढण्याची संधी राणा दाम्पत्यानं साधली. ठाकरे गटाला टोले लगावणारं रॉकेट पेटवून राणा दाम्पत्यानं धमाका केला. सकाळ झाल्याबरोबर ते सुरू करतात. कोणकोणते बम म्हणतात, ते फुसकी बम, कोणते बम, मोठे बम की लहान बम, आम्हाला काही कळायला मार्ग नाही भेटत आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी एक लवंगी बमही फोडला ना, तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेजी हे आतमध्ये आपल्या सगळ्यांना सापडतील. ते बम सांगत नाही आहे, फोडत नाही आहे म्हणून, नाही तर एवढासाही बम फुटला तर आदित्य ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आतमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला भेटल. की महाविकास आघाडीचे अनेक मंत्री जेलच्या बाहेर जमानतीवर आहे, काही जेलमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. तर मला असं वाटतं जे लोक पूर्ण भ्रष्टाचाराने भरलेले आहे त्यांनी अशा प्रकारचा आरोप करणे आणि अशा प्रकारचं टीका करणे हे अशोभनीय आहे. म्हणून मला आता येणाऱ्या काळामध्ये जे खऱ्या अर्थानं बॉम्ब कधी फोडू शकले नाही, फक्त भाषा वापरली, पण देवेंद्र फडणवीसांनी जो सांगितलं की तुम्ही लवंगी फटाकासुद्धा फोडू शकत नाही, मी जेव्हा बॉम्ब फोडेल त्याची वेळ आणि तारीख सांगील, तर तो बॉम्ब जो आहे लवकरच फुटणार आहे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे. हिवाळी अधिवेशनात भूखंडाची प्रकरणं चांगलीच गाजली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि शंभूराज देसाई विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. भूखंड प्रकरणी झालेल्या आरोपांनाच संजय राऊत बॉम्ब म्हणतायत आणि त्यामुळेच संजय राऊतांचे बॉम्ब लवंगी फटाकेही नाहीत अशी खिल्ली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.